डी.जी.पी. रामचंद्र राव यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे. कर्नाटकचे पोलीस महासंचालक आहेत हे डी.जी.पी. रामचंद्र राव. मित्रांनो, महासंचालक हे पद खूप मोठं आहे. त्या संपूर्ण राज्याच्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी या पदावर असते. ते उठले तरी संपूर्ण पोलीस प्रशासन उठून उभं राहतं. एवढी पॉवर या पदाकडे आहे, पोलीस महासंचालक यांच्याकडे. मित्रांनो, यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. विचार करा, पोलीस प्रशासनावरती आधीच समाजामध्ये असंतोष असतो. पोलिसाची इमेज किंवा खाकीची इमेज ही सामान्य माणसामध्ये आधीच मलिन झालेला आहे आणि अशा पद्धतीच्या कृत्यामुळे परत सामान्य माणसामध्ये काय प्रश्न निर्माण होईल. लक्षात घ्या मित्रांनो, हे सर्वांसाठीच आहे. सामान्य जीवन जगत असताना तुमच्या भावना कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग झाला आहे. 24/7 तुम्ही कोणाच्या तरी नजरेत आहात. म्हणजेच पेट्रोल पंपावरती कॅमेरे आहेत, रस्त्यावरती कॅमेरे आहेत, शाळेमध्ये कॅमेरे आहेत, ऑफिसेसमध्ये कॅमेरे आहेत, बँकामध्ये कॅमेरे आहेत, स्ट्रीट गल्ल्यामध्ये कॅमेरे आहेत, चौकामध्ये कॅमेरे आहेत. त्यामुळे तुमचं बिहेवियर, तुमचं वर्तणूक तुमच्या नकळत हे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असतं, याची तुम्हाला देखील जाणीव नसते. तुम्ही घराच्या बाहेर पडला तर नक्कीच कुठल्या ना कुठल्या तरी कॅमेऱ्यामध्ये तुमचं चालणं, बोलणं, तुमच्या भावना किंवा तुम्ही जे कृत्य करणार ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतच असतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे सामान्य जीवन जगत असताना, वागत असताना, बोलत असताना तुम्ही स्वतःला नक्कीच कंट्रोल केलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात घ्या, हे डी.जी.पी. लेवलचे अधिकारी आहेत आणि यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. सामान्य माणसाच्या मनामध्ये असणारी पोलिसांची प्रतिमा आणखीन मलिन होत चाललेली आहे. ज्यावेळेस हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस हे गृहमंत्र्यांनी ज्यावेळेस विचारलं की हा व्हिडिओ तुमचाच आहे का, त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की हा माझाच आहे, परंतु 8 वर्षापूर्वी आहे, हा व्हिडिओ मागील आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं रेकॉर्ड कुणाचंही असू शकतं. ते रेकॉर्ड बाहेर पडू शकतं, तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. यामध्ये आपणाला बांधवाला मलिन करायचं नाही. ते नक्कीच आपले रक्षक आहेत, संरक्षक आहेत. सर्वच तशा पद्धतीचे नाहीत. देशाचं, समाजाचं रक्षण ते करत आहेत. परंतु हा व्हिडिओ सर्वांसाठीच आहे की सामान्य जीवन जगत असताना तुम्ही तुमच्या भावना कंट्रोल करा. पदावरती बसला आहात तर नक्कीच तुम्हाला कंट्रोल केलं पाहिजे. तुमचे काही शत्रू देखील असू शकतात, ते देखील अशा गोष्टीचा मिसयूज करू शकतात.